धरुनी शिशूचा हात अक्षरे पंडित लिहावीत, तैसे स्वामी चरित्रामृत स्वामी समर्थ वदविती. अर्थात जसे एखादा विद्वान लहान मुलाचा हात धरून त्याला अक्षरे लिहायला शिकवतो, तसे स्वामी समर्थ स्वतः मला प्रेरणा देऊन त्यांचे चरित्र लिहून घेत आहेत. मी केवळ मतिमंद, कैवी वर्णू चरित्र अगाध, परी माझा हा छंद स्वामी समर्थ पुरविती. अर्थात मी बुद्धीने साध्या आणि मर्यादित आहे. स्वामींचे अनंत आणि गूढ चरित्र मी कसे सांगू, परंतु माझा हा प्रयत्न स्वामी समर्थ त्यांच्या कृपेने पूर्ण करत आहेत. ज्यांच्यावर प्रसादे करुणी मुढा होऊन शास्त्रज्ञान, त्या समर्थांचे चरण वारंवार नमित असे. अर्थात स्वामी समर्थांच्या कृपेने अज्ञानी माणसालाही शास्त्रांचे ज्ञान मिळू शकते, म्हणून मी त्या समर्थांच्या चरणांना वारंवार नमस्कार करतो. कृपाळूहून समर्था वदवावे आपल्या चरित्रा, श्रवणे श्रोत्यांच्या चित्ता ब्रह्मानंद प्राप्त हो. अर्थात हे स्वामी समर्थ, कृपा करून तुमचे चरित्र सांगण्याची प्रेरणा द्या, जेणेकरून ते ऐकणाऱ्या भक्तांच्या मनाला परम आनंद मिळेल. सुरतरुची घेऊनी सुमने, त्यासीच अर्पावी प्रीतीने, झाला ग्रंथ स्वामी कृपेने, त्यांच्याच पदी अर्पिजे. अर्थात जसे देवाला सुंदर फुले अर्पण करतात, तसेच हा ग्रंथ स्वामीच्या कृपेने तयार झाला असून तो त्यांच्या चरणी अर्पण केला जात आहे. मागील अध्यायाच्या अंती चोळप्पा विनवी स्वामी प्रती, कृपा करून मजवरती बडोद्या प्रती चलावे. अर्थात मागील अध्यायाच्या शेवटी चोळप्पा स्वामींना विनंती करतो की माझ्यावर कृपा करून बडोद्याला चला. भाषण असे ऐकूनी समर्थ बोलती हसूनी, मल्हाररावचिया मनी आम्हाविषयी भाव नसे. अर्थात हे ऐकून स्वामी समर्थ हसून म्हणाले की मल्हाररावांच्या मनात आमच्याबद्दल खरी भक्ती नाही, म्हणून तयाच्या नगरात आम्हा जाणे नवे उचित, अक्कलकोट नगरात आम्ही राहणे आवडी. अर्थात म्हणून त्याच्या शहरात जाणे योग्य नाही, आम्हाला अक्कलकोट राहणेच आवडते. ऐसे ऐकून वाणी चोळप्पा खिन्न झाला मनी, त्याने सवस्तर येऊन तात्यांप्रती सांगितले. अर्थ हे ऐकून चोळप्पा दुःखी झाला. त्यांनी ही गोष्ट तात्यांना सांगितली. ऐसा यत्न व्यर्थ गेला, तात्या मनी चिंतावला, आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धीसी. अर्थात तात्यांना वाटले की त्यांचा प्रयत्न व्यर्थ गेला आणि ते चिंतेत पडले. परी पाहावा यत्न करून ऐसा विचार केला मनी, मग काय केले तात्यांनी, अनुष्ठान आरंभिले. अर्थात तरीही त्यांनी पुन्हा प्रयत्न करायचा विचार केला आणि धार्मिक अनुष्ठान सुरू केले. ऐसे नाना उपाय केले, परी ते सर्व व्यर्थ गेले, कार्य सिद्धीस न गेले, खिन्न झाले मुख त्यांचे. अर्थात अनेक उपाय केले, पण ते सर्व व्यर्थ ठरले, कार्य पूर्ण झाले नाही. भक्ती नाही अंतरी, दांभिक साधनांते करी, तयांते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. अर्थात ज्यांच्या मनात खरी भक्ती नसते, ते केवळ दिखावा करतात आणि त्यांच्यावर स्वामी कसे प्रसन्न होतील. तयांनी माजविला ढोंगे आणि केले नाना सोंगे, भक्तिविन हटयोगे स्वामी कृपा न होय. अर्थात ढोंग करून किंवा हटयोग करून स्वामींची कृपा मिळत नाही, त्यासाठी खरी भक्ती आवश्यक आहे. मग तात्यांनी काय केले, सप्ताहासी ब्राह्मण बैसिवले, गुरुचरित्र आरंभिले, भावय असी स्वामी कृपा. अर्थात
मग तात्यांनी ब्राह्मणांना बसून गुरुचरित्राचा सप्ताह सुरू केला, जेणेकरून स्वामी प्रसन्न होते. परितयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ. तात्या झाला व्यग्रचित, काही उपाय सुचेना. अर्थात तरीही स्वामी त्यांच्या वाड्यात गेले नाहीत आणि तात्या खूप चिंतेत पडले. मल्हारराव रूपाने पाठविले ज्या कार्यकारणे ते आपल्या हातून होणे अशक्य असे वाटते. अर्थात राजाने दिलेले काम पूर्ण करणे आता अशक्य वाटू लागले. आता जाऊन या बडोदसी काय सांगावे राजयासी, आम्ही सकळ जनांसी तोंड कैसे दाखवावे. अर्थात आता बडोद्याला जाऊन राजाला काय सांगावे याची चिंता त्यांना वाटू लागली. ऐसे उपाय करूनही न होते स्वामी प्रसन्न. आता एक युक्ती योजून न्यावे पळवून यतिसी. अर्थात इतके उपाय करूनही स्वामी प्रसन्न झाले नाही, म्हणून त्यांनी स्वामींना पळून नेण्याची योजना केली. स्वामी केवळ ईश्वर मूर्ती हे नेणे तो मंदमती, म्हणून योजली कपटयुक्ती, परी ते सिद्धी ते न जाय. अर्थात स्वामी ईश्वरूप आहेत हे न समजल्यामुळे त्यांनी कपटयुक्ती केली, पण ती यशस्वी झाली नाही. असो कोणी एके दिवशी साधूनी योग्य समयासी मेण्यात घालून स्वामींची तात्यासाहेब निघाले. अर्थात एके दिवशी योग्य वेळ साधून त्यांनी स्वामींना मेण्यात बसवले आणि निघाले. कडप गावांचा मार्ग धरिला, अर्धमार्गी मेना आला, अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित झाली. अर्थात कडप गावाच्या मार्गावर जात असताना स्वामींना सर्व गोष्टी कळली. मेनातून उतरले, मागुती अक्कलकोटी आले, असे बहुत वेळा घडले. हाही उपाय खुंटला. अर्थात स्वामी मेण्यातून उतरले आणि पुन्हा अक्कलकोटात परत आले. असा प्रयत्न अनेकदा झाला, पण तो निष्फळ ठरला. मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ. तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात तात्यांनी. अर्थात स्वामी राजवाड्यात राहू लागले आणि तात्यांचे सर्व उपाय संपले. या प्रकारे यत्न केले, पै तितुकी व्यर्थ गेले, व्यर्थ दिवस गमविले, द्रव्य वेचिले व्यर्थची. अर्थात सर्व प्रयत्न आणि खर्च व्यर्थ गेला. मग अपयशा ते धैवुनी बडोद्यासी आले परतुनी, समर्थ कृपा भक्ती वाचुनी, अन्न उपाय न होय. अर्थात ते अपयशी होऊन बडोद्याला परतले आणि हे समजले की स्वामींची कृपा फक्त भक्तीनेच मिळते. परी मल्हारराव नृपती प्रयत्न आरंभिती पुरती, सर्वत्रांसी विचारिती, कोण जातो स्वामींकडे. अर्थात तात्याचा प्रयत्न अपयशी झाल्यावरही बडोद्याचे राजा मल्हाररावांनी हार मानली नाही. ते सर्वांना विचारू लागले की स्वामी समर्थांकडे कोण जाऊ शकतं. तेव्हा मराठा उमराव नृपकार्याची धरुणी हळव आपण पुढे झाला. अर्थात एक मराठा उमराव राजाचे काम करण्याची इच्छा धरून पुढे आला. स्वामी काळने वस्त्रे भूषणे धन आणि अमोल रत्ने देऊन त्याजवळी नृपाने आज दिधली जावया. अर्थात राजाने त्याला स्वामींसाठी मौल्यवान वस्त्रे, दागिने, धन आणि रत्न दिली आणि स्वामींकडे जाण्याची आज्ञा दिली. ती येऊन अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी, वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी स्वामी पुढे ठेवीत. तो अक्कलकोटला आला, स्वामी समर्थांची भेट घेतली आणि सोबत आणलेल्या भेटवस्तू स्वामींसमोर ठेवू लागला. ते पाहून समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोध आला. यशवंता पाहून डोळा काय तेव्हा बोलले. आणि अर्थात त्या वस्तू पाहून स्वामी समर्थांना राग आला आणि त्यांनी यशवंतरावाकडे पाहून कठोर शब्द बोलले. अरे बेडी आणूनी सत्वर ठोका याचे चरणी, ऐसे त्रिवार मोठ्यांनी समर्थ क्रोधे पोदिले. अर्थात स्वामी रागाने म्हणाले, याच्या पायात बेड्या ठोका.
असे त्यांनी 3 वेळा जोराने सांगितले. क्रोधमुद्रा पाहुनी यशवंता भ्याला मनी, पळाले तोंडचे पाणी, लटा कापू लागला. अर्थात स्वामीचा राग पाहून यशवंतराव खूप घाबरला आणि थरथर कापू लागला. मग थोडेच दिवशी आज्ञा आली यशवंताची, सत्वर यावे बडोद्यासी, तेथील कार्याशी सोडून. अर्थात काही दिवसांनी यशवंतरावाला बडोद्यानं तातडीने बोलवण्याची आज्ञा झाली. साहेबा विषप्रयोग केला, रावावरी आळ आला. त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले. अर्थात राजदरबारात विषप्रयोगाचा आरोप झाला आणि त्या प्रकरणात यशवंतरावालाच दोषी ठरवले गेले. हाती पाया बेडी पडली, स्वामी वचनाची प्रचिता आली, अघटित लीला दाविली, ख्याती झाली सर्वत्र. अर्थात यशवंतरावाच्या हातापायात खरोखरच बेड्या घातल्या गेल्या. यामुळे स्वामींचे वचन खरे ठरले आणि त्यांची लीला सर्वत्र प्रसिद्ध झाली. समर्थांची अवकृपा जयावरी, त्याचा कष्ट होती शरीरी, कृपा होय जयावरी, तया सर्वानंद प्राप्त होय. अर्थात ज्यावर स्वामींची कृपा नसते त्याला दुःख आणि कष्ट मिळतात, परंतु ज्याच्यावर स्वामींची कृपा असते त्याला जीवनात सर्व आनंद मिळतो. महासमर्था भक्त पालका, अनादिसिद्धा जगन्नायका, निशिदिनी शंकर सखा, विष्णूची या मनी वसे. अर्थात स्वामी समर्थ हे महान भक्तांचे रक्षण करणारे अनादिसिद्ध आहेत. हे शंकराचे सखा असून विष्णूच्या मनात वसणारे दिव्य स्वरूप आहे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भक्त परिसोत षष्ठोध्याय गोडहा. अर्थात अशा प्रकारे श्री स्वामी चरित्र सारामृत हा 6वा अध्याय समाप्त होतो. ही कथा भक्तांना नेहमी आनंदी आणि प्रेरणादायी आहे. मित्रांनो, या अध्यायातून आपल्याला एक मोठा संदेश मिळतो. स्वामी समर्थान धन, सत्ता आणि कपटाने नाही, तर फक्त खरी श्रद्धा आणि भक्तीनेच प्रसन्न होतात. जर तुम्हाला स्वामी समर्थांवरील अशा पवित्र कथा आणि ओव्यांचा सोप्या मराठीत अर्थ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्वामी समर्थ अशा जयघोष कमेंटमध्ये नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ.